स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपल्या आदर्शामुळे राष्ट्रपती पदाचा मान वाढवला. सार्वजनिक सेवेबद्दलची त्यांची वचनबद्धता आणि उच्च नैतिक मूल्ये आजही प्रेरणादायी ठरतात. राजेंद्र प्रसाद हे एक भारतीय राजकारणी, वकील, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते तसेच पत्रकारही होते. 1950 ते 1962 या काळात भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि बिहार आणि महाराष्ट्र या प्रदेशातील एक प्रमुख नेते बनले. आज आपण अशाच नेत्याच्या कार्याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात समांतर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारमधील सारण सिवान जिल्ह्यातील जिरादेई येथे झाला. डॉक्टर प्रसाद यांनी कलकत्ता विद्यापीठातून शिक्षण घेतले. 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारमध्ये जन्मलेल्या प्रसाद हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते. डॉक्टर प्रसाद हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निकटचे सहकारी होते. महात्मा गांधीपासून प्रेरित होऊन त्यांनी असहकार चळवळीत सहभाग होण्यासाठी वकिलीची कारकिर्दीचा त्याग केला. तर ब्रिटिश शिक्षणावर बहिष्कार टाकून त्यांनी बिहार विद्यापीठाच्या प्रकाशनात मोलाचे योगदान दिले. मानवतावादी कामगिरीतही ते अग्रेसर होते. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराई त्यांनी सांभाळली. बिहार आणि क्वेटा भूकंपात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मदत मोहिमेचे नेतृत्व करून हजारो गरजू लोकांची मदत केली. त्यावेळी जेव्हा भारताने संविधानाला मान्यता दिली, तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. त्यांनी नेत्याच्या प्रत्यक्ष अर्थाने लोकसेवक म्हणून उभे राहून देशाच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. 1916 मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनी अधिवेशनादरम्यान त्यांची आणि महात्मा गांधींची पहिल्यांदा भेट झाली. गांधीच्या बिहारच्या चंपारण जिल्ह्यात स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तथ्यशोध मोहिमेवर असताना त्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना स्वयंसेवकांसह चंपारणला येण्यास सांगितलं होतं. सुरुवातीला ते गांधीजींच्या रूपाने किंवा संभाषणाने प्रभावित झाले नाही, पण काही दिवसांनी गांधीजींनी दाखवलेले समर्पण, दृढ निश्चय, धैर्य, जात आणि अस्पृश्यता यांनी ते खूप प्रभावी झाले. आणि 1920 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने असहकारचा प्रस्ताव मंजूर होताच त्यांनी आपल्या वकिलीची कारकिर्दीतून तसेच विद्यापीठातील आपल्या कर्तव्यातून निवृत्ती घेतली आणि चळवळीला मदत करण्यासाठी त्यांनी गांधीजीच्या पाश्चात्य शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार टाकण्याच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि ही संस्था त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पारंपरिक भारतीय मॉडेलवर स्थापन केली होती. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र चळवळीच्या काळात राहुल सांकृत्यायन लेखक आणि बहुमाथ्य यांच्याशी संवाद साधला. राहुल सांकृत्यायन यांच्यावर प्रसाद यांच्या बौद्धिक सामर्थ्याचा खूप प्रभाव पडला आणि त्यांना मार्गदर्शक गुरु मानले. त्यांच्या अनेक लेखांमध्ये त्यांनी सांकृत्यायांसोबतच्या त्यांच्या भेटीला उल्लेख केलाय. सर्चलाइट आणि देश या क्रांतिकारी प्रकाशनांसाठी त्यांनी लेख लिहिले आणि या पेपरसाठी निधी गोळा केला. त्यांनी मोठ्या प्रमाणावर दौरे केले आणि स्वतंत्र चळवळीची तत्वे समजावून सांगितले, व्याख्याने दिली आणि प्रोत्साहनही दिले. बिहार आणि बंगालमध्ये 1914च्या पुरामुळे प्रभावित झालेल्या लोकांना त्यांनी मदत केली. 15 जानेवारी 1934 रोजी बिहारमध्ये भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरुंगात अडकले होते. त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिन्हा यांच्याकडे मदतकार्य सोपवले होते. 2 दिवसानंतर त्यांची सुटका झाली आणि 17 जानेवारी 1934 रोजी त्यांनी बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि बाधित लोकांना मदत करण्यासाठी निधी उभारण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर 31 मे 1935च्या क्वेटा भूकंपानंतर जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली, तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये क्वेटा केंद्रीय मदत समितीची स्थापना केली. स्वतःच्या अध्यक्षतेखाली केली. त्यानंतर ऑक्टोबर 1934 मध्ये मुंबई अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा अध्यक्ष झाले आणि 8 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेसने मुंबईत भारत छोडो ठराव मंजूर केला, ज्यामुळे अनेक भारतीय नेत्यांना अटक करण्यात आली. प्रसाद यांना पाटणा येथील सदाकत आश्रमात अटक करण्यात आली. त्याची रवानगी बांगीपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं. जवळपास 3 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर 15 जून 1945 रोजी त्यांची सुटका झाली. 2 सप्टेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली 12 नामनिर्देशित मंत्र्यांचे अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना अन्न आणि कृषी खात्याचे वाटप करण्यात आलं. 11 डिसेंबर 1946 रोजी त्यांची संविधान सभेची अध्यक्ष म्हणून निवड झाली. 17 नोव्हेंबर 1947 रोजी जे.बी. कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. भारताचे राष्ट्रपती स्वातंत्र्यानंतर 2.5 वर्षांनी 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताच्या संविधानाला मान्यता देण्यात आली आणि ते भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. भारताचे राष्ट्रपती या नात्याने प्रसाद यांनी राज्यघटनेच्या आवश्यकतेनुसार कार्य केले आणि ते कोणत्याही राजकीय पक्षामध्ये ते गेले नाही. त्यांनी भारताचे राजदूत म्हणून जगभर प्रवास केला आणि परदेशी राष्ट्रांशी राजनैतिक संबंध निर्माण केले.
1952 आणि 1957 मध्ये ते सलग 2 वेळा पुन्हा निवडून आले आणि ही कामगिरी करणारे हे भारताचे पहिले राष्ट्रपती ठरले. राष्ट्रपती भवनातील प्रमुख गार्डन्स त्यांच्या कार्यकाळात प्रथमच सुमारे 1 महिना लोकांसाठी खुले होते आणि तेव्हापासून ते दिल्ली आणि देशाच्या इतर भागांतील लोकांसाठी एक मोठे आकर्षण बनले. संविधानाच्या आवश्यकतेनुसार अध्यक्षांच्या अपेक्षित भूमिकेचे पालन करून प्रसाद यांनी राजकारणापासून स्वतंत्रपणे काम केलं. तसेच हिंदू कोड बिलाच्या अंमलबजावणीच्या भांडणानंतर त्यांनी राज्यकारभारात अधिक सक्रिय भूमिका घेतली. 1962 मध्ये अध्यक्ष म्हणून 12 वर्षे सेवा केल्यानंतर त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला. मे 1962 मध्ये भारताच्या राष्ट्रपती पदाचा त्याग करून ते 14 मे 1962 रोजी पाटणा येथे परतल्यानंतर बिहार विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणे पसंत केले आणि त्यानंतर त्यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या नम्रतेमुळे आणि निस्वार्थीपणामुळे त्यांना मिळालेला सन्मान म्हणजे राष्ट्राच्या खऱ्या नायकाचा सन्मान म्हणून भारतरत्नाने गौरवण्यात आले. तुम्हाला आम्ही दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.